कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाच्या कामात अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचे आरोप करत ठेकेदाराने व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावे सार्वजनिक केले आहेत। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करत मी टक्केवारी खातो अशा आशयाच्या कचऱ्याच्या पेट्या फोडून अनोखा विरोध नोंदवला। आप या आंदोलनात अधिकारी वर्गावर प्रतिकात्मक टीका करत मला पैसे खायला आवडतात, माझं पगारात भागत नाही अशा मजकुराचे फलक लावण्यात आले। यामुळे सामान्य नागरिकांचंही लक्ष वेधून घेण्यात आलं। महापालिकेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आधीच 18% कमिशन शिवाय काम मिळणार नसल्याचे मेसेज व्हायरल झाले होते। आता ठेकेदाराने स्क्रीनशॉटसह आरोप केल्यामुळे भ्रष्टाचार उघड झाला आहे, अशी टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली। या प्रकरणाची चौकशी सध्याच्या समितीवर न ठेवता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून व्हावी अशी मागणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली। यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पण आम्हाला डिमांड करायची आहे, एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ करणार म्हणून त्रयस्थ समिती तुम्ही नेमावी। याच्यामध्ये बांधकाम विभागाची माणसं घ्या, कोल्हापूरमध्ये नावाजलेले कॉन्ट्रॅक्टर घ्या, आर्किटेक्ट असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामधलेचाही नामांकित बिल्डर किंवा आर्किटेक्ट घ्या आणि त्या माध्यमातून लोकांच्या समोर पारदर्शी कारभार किंवा पारदर्शी जो काय अहवाल आहे तो तुम्ही मांडावा अशा मी प्रामुख्याने डिमांड करतो। त्याचबरोबर माझं कॉन्ट्रॅक्टर जे वराळे आहेत यांना एक नम्र विनंती आहे, कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी, कोल्हापूरच्या हितासाठी आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची टक्केवारी मीडियासमोर जाहीर केली त्याच पद्धतीनं, कारण आमचा विश्वास आहे हे फक्त एकतर्फी होत नाही। याच्यामध्ये आमदार, खासदार, कारभारी यांचा 100% वाटा प्रत्येक ठिकाणी असतो। त्यामुळे थोडंसं धाडस करून तुम्ही पुढे या आणि याच्यामध्ये कोण कारभारी आहेत, कोण आमदार आहेत, कोण खासदार आहेत यांचीसुद्धा तुम्ही नावं तुम्ही आवर्जून पुढे येऊन घ्या, कारण हे कोल्हापूरच्या हिताचं आहे। कारण मागच्या वेळी असा प्रसंग झाला होता, कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये 18% गपगुमान द्यायचं नाहीतर कामं मिळणार नाहीत अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते, पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही। तुम्ही पुढं आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे। तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल, त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही, पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकेल। ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून आज आयुक्तांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही त्रयस्थ चौकशी समिती नेमा आणि याची विल्हेवाट लावा। ही टक्केवारी ज्यांनी केलेली आहे, मग ते कॉन्ट्रॅक्टर असो किंवा महापालिकेचे अधिकारी यांना घरी बसवा असा जाहीर इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून देतो। जय हिंद।